अभ्यास करून त्याचा व्यवस्थितरित्या निविदा काढेल, पण तो कदापि विकला जाऊ देणार नाही. मला सांगा, जिमो नंतर आपण एक तरी संस्था सुरू केली का? सांगा, एक तरी संस्था तालुक्यात उभी राहिली का? अहो, एकीकडे आपण यशवंतराव चव्हाणांचा जन्मशताब्दी वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरा करतोय आणि एकीकडे आपण सहकार उडवायच्या गोष्टी करतोय. अहो, यांच्या पोटातलं काय आणि यांच्या होटातलं काय आपण ओळखलं पाहिजे आणि ओळखाची ताकद जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला समृद्धी येऊ शकत नाही, मी सक्षम होऊ शकत नाही. आता आपण ओळखलं पाहिजे, कारण मी सुरुवातीला सांगितलं माझ्या बापाचा शत्रू कोण आहे ते मला आता कळलं आहे. हे सरकारचं धोरण आहे, माझ्या बापाचं मरण जर असेल त्या धोरणाच्या विरोधात मी आता पेटवून उठलं पाहिजे. आणि म्हणून आज जास्त वेळ न घेता पुढच्या आठवड्यामध्ये आपण नियोजनबद्ध मांजूर नेते गुढे एक संघर्ष यात्रा संकल्प सिद्धीसाठी 1000 तरुणांच्या सोबत आम्ही करणार आहोत. मी या प्रसंगी सर्व शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, तरुण मित्रमंडळ यांना आवाहन करतो, गरजेचं नाही तो सभासद असला पाहिजे, गरजेचं नाही तो ऊस उत्पादक असला पाहिजे. या तालुक्याचा नागरिक म्हणून त्यांनी या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावं आणि हा कारखाना चालू करण्यासाठी योगदान द्यावं. मित्रांनो, अनेक आमचे सवंगडी जीवाला जीव देत आहे आणि आमची तीच संस्कृती आहे, त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी आहे. कुठल्याही पद्धतीने आपण भूमिका नरमायची किंवा गॅटमॅट किंवा सेटलमेंटची भूमिका घेणार नाही. आपला कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळणार असेल आणि तो कर्जमुक्त होऊन माझ्या कर्मचाऱ्यांना रोजचा रोज महिन्याचं पगार आणि ऊस उत्पादकांना भाव मिळणार असेल तर आणि तर आपण त्या मार्ग मान्य करू. आणि म्हणून आजचा संकल्प आपण सगळ्यांनी मनापासून हा संकल्प करूया की आपला कारखाना या एका सीझन मध्ये सुरूच झाला पाहिजे. मी या प्रसंगी सगळ्यांना एक आवाहन करेन, आपण उठून उभं राहून शिवाजी महाराजांच्या नावाचा जयकार करून बेलगंगेचा दूर निघालाच पाहिजे या नावाचा गजरावर करून आपण जीवनना स्मरण करून अभिवादन करून आज स्मृतिदिन त्यांचा आहे, आपण शपथ घेऊया या वर्षी कारखाना सुरूच झाला पाहिजे. मी सर्व सन्माननीय तरुण सभासद यांना विनंती करतो, तुम्ही जागेवर उभं राहावं, कृपया उभं राहावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बेलगंगा सुरू झालाच पाहिजे. कार्यक्रमाचा समारोप रामरावजी बोलू अमर रहे, मी म्हणेल अमर रहे, अमर रहे, तुम्ही म्हणे तर रामरावजी बोलू अमर रहे, अमर रहे, अमर रहे, रामरावजी बोलू अमर रहे. मित्रांनो, हात वर करून मूठ वाळा आणि मनाची शपथ घ्या की कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना मी सुरू करेन. प्रसंगी संघर्ष करण्याचा वेळ आली तर मी रस्त्यावर येईन. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी निकम सरांना सूचना करतो. प्लीज.